व्हॉट्सॲपवर आहात ना, तुम्ही व्हॉट्सॲपवर आहात ना, तर मी तुमचा आहे. म्हणजे प्रत्यक्षात काही असो आयुष्यात, तुम्ही व्हॉट्सॲपवर आहात ना, तर मी तुमचा आहे. मी तुम्हाला रोज सकाळी फुलं पाठवेन, श्लोक पाठवेन. मी तुम्हाला रोज सकाळी फुलं पाठवेन, श्लोक पाठवेन. वारंवार माझा DP बदलून या क्षणी मी कसा दिसतोय हे दाखवेन. मी पिंग करेन, नज करेन, अहोरात्र तुम्हाला जज करेन. मी पिंग करेन, नज करेन, अहोरात्र तुम्हाला जज करेन. तुम्ही कुठलाही मेसेज फॉरवर्ड केलात की मी तो वाचण्याआधीच छान म्हणेन. तुम्ही कुठलाही मेसेज फॉरवर्ड केलात की मी तो वाचण्याआधीच छान म्हणेन. त्या ओळी तुमच्या स्वतःच्या असतील तर मी त्यांना महान म्हणेन. सतत नमस्कार, सतत हसरा चेहरा, 24/7 सस्मित सेवा. पण तुम्ही व्हॉट्सॲपवर आहात ना, तर मी तुमचा आहे. नमस्कार म्हणजे अहो, पहाट झाली की जे सुरू होतात, म्हणजे पूर्वी आपण उठले की सरळ कामाला लागायचो. कोणी दात घासायला, म्हणजे ज्याची जी प्रायोरिटी असेल तसं जाय. आता अंथरुणातच 15 मिनिटं जातात. नमस्काराला पुन्हा नमस्कार, सतत नमस्कार, सतत हसरा चेहरा, 24/7 सस्मित सेवा. पण तुम्ही व्हॉट्सॲपवर आहात ना, तर मी तुमचा आहे. मी शॉर्ट बोलतो पण स्वीट बोलतो. कुठल्याही गोष्टीला आपल्याकडे एकच उत्तर असतं बघा, के. समोरचा माणूस भरभरून 20-25 ओळी बोलतो आणि त्याच्यावरती हा आपला इथला एक पुणे 30 मधला कोणीतरी त्रोटक बोलतात ना इथे तोडून. मी शॉर्ट बोलतो पण स्वीट बोलतो. मला पूर्ण शब्द टाईप करायचा वीट येतो. मला काना, मात्रा, वेलांटी, उकार यांच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणणं कळल्याशी मतलब. हा स्माइली चुकली नाही पाहिजे, नाहीतर मात्र गजब. मी सर्व ग्रुपमध्ये हजर आहे. माझी सगळ्यांच्या वाढदिवसांवर नजर आहे. मी सर्व ग्रुप्समध्ये हजर आहे. माझी सगळ्यांच्या वाढदिवसांवर नजर आहे. मला माहीत नाही हे बरोबर की चूक आहे, पण मी सर्वात आधी RIP लिहायला उत्सुक आहे. मला अहोरात्र हे सिद्ध करायचे की जगातल्या प्रत्येक विषयावर मला ओपिनियन आहे आणि या बाबतीत मी एकटाच नाही. माझ्यासोबतचा व्हॉट्सॲपवरचा प्रत्येक जण आहे. मी आहे एकटेपणावरचा उतारा. मी व्हर्च्युअल लाटांसाठी व्हर्च्युअल किनारा. मी आहे एकटेपणावरचा उतारा. मी व्हर्च्युअल लाटांसाठी व्हर्च्युअल किनारा. मी इथेच असतो, कुठे कुठे जात नाही. अहो ही गर्दी खरी, आता खऱ्या गर्दीत ती बात नाही. ही माणसं, या IDs, हे स्टेटस मेसेजेस, हे DPs, हेच माझं आता विश्व आहे. आणि एकदा माझं म्हणल्यावर कोण बघत बसतो, कोण दीर्घ आणि कोण ऱ्हस्व आहे. ही माझी एक्सटेंडेड फॅमिली आहे. हल्ली यातच माझी ओरिजिनल फॅमिली पण सामावली आहे. ही माझी एक्सटेंडेड फॅमिली आहे. हल्ली यातच माझी ओरिजिनल फॅमिली सामावली. हा तिचा असा एक वेगळा ग्रुप आहे, पण का होईना आम्हाला अजून एकमेकांचा अप्रूप आहे. त्यात आई आहे, ताई आहे आणि आयुष्यात प्रत्यक्ष कधीही न भेटलेले रक्ताचे अनेक नातेवाईक आहेत. पण त्यांनाही भेटू कधीतरी, काय घाई आहे. सध्या श्वास घ्यायला वेळ नाही. सध्या श्वास घ्यायला वेळ नाही. इतकी माणसं जपायची म्हणजे पोरखेळ नाही. नाही म्हणायला अधूनमधून डोळे दुखतात, बोटं दुखतात. मन बास झालं हे आभासी जग म्हणत वेशीवरती अडतं. पण पुढच्या क्षणी फोनवरती देवदर्शन घडतं. पाठोपाठ येतात अनेक पायरेटेड भक्तिरसपूर्ण गाणी. पाठोपाठ येतात अनेक पायरेटेड भक्तिरसपूर्ण गाणी. देवाची करणी आणि नारळात पाणी. मग मी प्रसन्न मनाने माझ्या देवाची विंडो मिटतो आणि तुम्हा सर्वांच्या विंडोमध्ये तोच देव पेस्ट करत सुटतो. मी इथेच असतो, मी फक्त इथलाच आहे. पण तुम्ही व्हॉट्सॲपवर आहात ना, तर मी तुमचा आहे.